शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। विरोधी पक्ष लढत नाही, लोक नाराज आहेत असं रोहित पवारांनी म्हटलंय। 7 वर्ष पक्षात आहे पण मी कुठेतरी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटत असेल असंही रोहित पवारांनी म्हटलंय। पक्षाची एक महत्त्वाची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये अनेकांना पदांचं वाटप करण्यात आलं। मात्र रोहित पवार जे लोकसभा असेल विधानसभा असेल जोरदार त्या ठिकाणी रणांगणात उतरून प्रचार करत होते, लढाई लढत होते, ते मात्र या लढाईत दिसत नाही। आता पुढच्या लढाईमध्ये तुम्ही मी आजारी असल्यामुळे आणि माझी एक ट्रीटमेंट तिथे चालू असल्यामुळे त्या बैठकीला मला जाता आलं नाही। त्या बैठकीत काय चर्चा झाली हे मला तरी तिथं सांगता येणार नाही, पण अजूनपर्यंत कुठली जबाबदारी माझ्यापर्यंत आलेली नाही तर मला दिली असं मला कळलेलं नाही। पण फक्त जबाबदारी नेली नाही म्हणून कुठेतरी मी नाराज आहे असा तो विषय तिथे येत नाही। माझं एकच मत आहे, आज खऱ्या अर्थाने लढण्याचे दिवस आहेत, लढलं गेलं पाहिजे। आणि राहिला प्रश्न, कदाचित 7 वर्ष पार्टीच्या वतीने लढत असताना कुठेतरी आम्ही कमी पडत असावं असं काही नेत्यांना त्या ठिकाणी वाटत असावं, म्हणून त्यांनी त्या बाबतीतला निर्णय घेतला असेल। नाहीतर काही महत्त्वाचा निर्णय उद्या घ्यायची जरूरत असेल त्यावेळेस तो निर्णय घेतला जाईल। पण तिथं काय चर्चा झाली हे मला तरी सांगता येणार नाही। पण मी एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल की फक्त आमदार म्हणून पार्टीचा सपोर्ट असला काय नसला काय, सामान्य लोकांच्या हितासाठी मी आजपर्यंत लढत आलेलो आहे। पार्टीचा सपोर्ट नेहमी राहिलाच आहे आणि खास करून आदरणीय पवार साहेबांचा पाठिंबा हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाहीतर माझ्यासारख्या इतरही कार्यकर्त्यांना नेहमीच त्या ठिकाणी राहिलेला आहे। तेवढाच पाठिंबा माझ्यासाठी खूप काय आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात जो सिनेमा आला तो सिनेमा पाहिल्यानंतर तुम्ही ते ट्विट केलं होतं, सरळ नाराजी त्याच्यामध्ये दिसते। तुमची पक्षातल्या जवळच्या माणसांनी घात करतात नाराजी एका तुम्ही म्हणताय तसं। मी एवढंच सांगेल, व्यक्तिगत विषयाच्या बाबतीत मी कुठलीही कमेंट इथं करणार नाही। पण राहिला प्रश्न नाराजगीचा, मी काय अख्खा महाराष्ट्र नाराज आहे, अख्खा महाराष्ट्र या सरकारवर नाराज आहे आणि विरोधी पक्षावर सुद्धा नाराज आहे। सरकारवर का, तर सरकार लोकांचे प्रश्न सोडवत नाही, आणि विरोधी पक्ष का, कारण का लोकांचा आवाज बनून लोकांच्या बाजूने त्या ठिकाणी कुणीही लढत नाही। मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो, अनेक अनुभवी नेते त्याच्यामध्ये आहेत, अनेक वेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत, पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात। आज लढण्याचे दिवस आहेत, शांत बसण्याचे नाहीत। त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला